सावकार मोजणार आहोत। आयुष्यातलं पहिलं प्रेम जर काय असेल तर ते क्रिकेट आहे। जिना आयुष्यात कधी सोडलं नाही, जिच्याशी ब्रेकअप करायची वेळ कधी आलीच नाही, त्या आयुष्यातलं पहिलं प्रेम क्रिकेट आम्ही जगणार आहोत। आज काम धंदा व्यवसाय प्रपंचात सगळ्या गोष्टी बाजूला, आज रिप्लाय दिला नाही तरी चालेल, पण क्रिकेटसाठी पहिल्यांदा आम्ही आज मन लावून खेळणार आहोत। आज प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवणार आहोत। मुंबईपासून या नगरीमध्ये आलेल्या खेळाडूंचं स्वागत आहे। ग्रामीण विभागातले चिते आज कसे खेळतील, कारण की या मैदानामध्ये खेळणारे चिते मुंबईच्या खेळाडूंना टक्कर देण्यासाठी तयार आहेत। बांधावरून उड्या मारून तयार झालेले प्रत्येक खेळाडू आज खऱ्या अर्थानं एकमेकांना दोन हात करतील। या स्पर्धेचा आनंद वेगळा आहे, कारण की एका साईडला आपण पाहिलं सायकल ग्रामीण विभागामध्ये दिली जाईल, तर दुसरी सायकल जाईल शहरी विभागामध्ये। म्हणजे गावाकडचे चिते आज शहरी विभागातल्या खेळाडूंना दोन हात करतील। अप्रतिम स्पर्धा। गतवर्षी देखील ही स्पर्धा खेळली नाही तर जगली, आणि या स्पर्धेच्या शेवटी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की आता परत कधी भेटायचं। घ्या आपण आलो आणि घ्या आपण भेटलो। 365 दिवस कधी आले आणि कसे गेले समजलं नाही, आणि आज पुन्हा एकदा भेट झाली, धका धका गाठ पडली कुसरुम प्रीमियर लीग 2024 मध्ये। माणुसकी काय असते, माणसाचा धर्म काय असतो, जो क्रिकेटने सांगितला। आज प्रत्येक जण खुर्चीला खुर्ची लावून बसेल। आज राजकारणाच्या चर्चा होणार नाहीयेत। आमचा पक्ष क्रिकेट आहे, आमची जात माणुसकी आहे, आमचा धर्म क्रिकेट आहे, आणि या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून अधिक स्वागत आहे। कुसरून गावातला प्रत्येक माणूस एकवटला जाऊ शकतो। कीर्तन नाही, जत्रा नाही, कुठलाही यावेळी मात्र ऑर्केस्ट्रा नाहीये। हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे माणसाला माणूस जोडला जातो। ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहता, आणि स्पर्धेला थोड्याच वेळामध्ये होईल सुरुवात। 10:32 झालेली आहे। शुभमुहूर्त आमच्यासाठी कोणताच नाहीये। जिथून आम्ही करू सुरुवात तो आहे आमचा शुभमुहूर्त। आज कोण चमकणार आणि आज कोण 100% देणार? उन्हामध्ये चमकणाऱ्या काचा खऱ्या अर्थानं हिऱ्यासारख्या चमकतील का? जाऊया मॅच कडे। मागील वर्षाचा कुसरुम प्रीमियर लीगचा मानकरी वैभव चोपदार, जो आयकॉन आहे श्री गणेशा 11चा, तर दुसऱ्या साईडला गोलंदाज आहे अर्थातच हरीश कोळेकर। आयकॉन टू आयकॉन एकमेकांसमोर। एक शेर आहे, दुसरा सवे शेर आहे। जाऊयात, देऊयात काउंटडाऊन। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले द क्रिकेट कुसरुम प्रीमियर लीग। झाली सुरुवात। पहिला चेंडू शॉर्ट पूल होतो हातामध्ये, बोटाला दिला चटका। पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न। 2 धावा वेगानं कंप्लीट केलेत। एक एक कॅच मनाला टोचेल। आज झालेल्या चुका जेवण गोड लागणार नाही, लक्षात घ्या। ब्रेकअप परवडेल, पण आज केलेल्या चुका झोपून देणार नाही। म्हणून प्रत्येक जण जीवाचं रान करेल, एक एक धाव अडवण्यासाठी मैदानामध्ये पडेल। इतिहास लढणाऱ्यांचा झालाय, रडणाऱ्यांचा नाही। यावेळी मात्र उचललाय मिड विकेट रिझन आहे। खेळाडू डोळे पाहतोय, त्याचं लक्ष आहे मात्र निघून जातोय। पहिला चेंडूला संधी होती, दुसऱ्या चेंडूवरती वैभव चोपदारच्या बॅट मधून येतोय षटकार। चौकार की षटकार? षटकार की चौकार? चौकार। चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो आमचा देव माणूस। अगदी मैदानाच्या मध्ये तो झालाय कन्फ्यूज, आणि तो आता थोडा शांत बसेल आणि पुन्हा डिसिजन देईल। हा चौकार आहे, लॉक किया जाए। ओके, थँक्यू। हा आहे चौकार। धावसंख्या अगदी 6। यावेळी देखील सुरेख फटका, इनसाइड आउट संधी क्रिएट झाले। वैभव चौथा जाळ्यामध्ये अडकला, या टीमचा मासा फसला गेलाय। बडी मछली जाल में फसी, वैभव बसलाय खाली, गुडघे टेकवलेत, नाराज आहे। जड अंतकरण झालंय, मन झालंय जड, पावले झाले जड। तो या मैदानातून चाललाय ओव्हर क्रमांक पहिल्याच्या 3ऱ्या चेंडूवरती। या टीमचा ढाण्या वाघ वैभव चोपदार बॅक टू द
हा वाजला की माईक सोडून ह्याच्या तालावरती नाचावं अशी ह्याची गाणी का आज वय वर्ष 70 वर्षाच्या मी म्हणेल गावकऱ्याला नाचवण्याची ताकद जर कशात असेल तर हिंदवी कुसरूनवाल्यामध्ये पैसा वसूल आहे. पहिली विकेट माघारी गेली अर्थातच पहिला हादरा पहिली विकेट पहिली गळती खऱ्या अर्थाने या टीमला लागली. पायामध्ये बेड्या ठोकल्या पहिल्याच टीम आयकॉन आपण पाहिलं तर हरीश कोळेकर पहिला चेंडू 2 धाबा तदनंतर चौका तदनंतर विकेट. आता नवीन बॅटर आला अर्थातच आशिष मैदानामध्ये. सँडी जोडलाय आमच्या सोबत ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. वर्षातून एकदाच भेट होतोय काही जणांची त्याचं माध्यम आहे कुसरून प्रीमियर लीग. जवळ मॅचच्या दिशेनं यावेळी देखील बिगेट करण्याचा प्रयत्न सरळ बॅटीने खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 बाउन्स निघून जातोय 4 धाब्यासाठी चौकार. वेलकम डीजे. सो मच धावसंख्या आहे 10. 10-10 चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4 विकेट आली चौकार आलाय. कभी खुशी कभी गम कधी इकडे कधी तिकडे अशी चालली ही मॅच. अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उसर आणि लेग अंपायर कॉल येतोय अर्थातच अनिकेत सर लेग अंपायर कळवतात 1 बाउन्स. अगदी योग्य निर्णय. तुमच्याकडे प्रत्येक ओव्हर मागे असतो एक बाउन्स त्याचा यूज केला जातो आणि हरीश कोळेकरनं केलाय तो यूज. शेवटचा चेंडू इनसाइड थोडासा आतमध्ये आला पडल्यानंतर कट होतोय. चेंडू पडलाय खाली झोपलाय चेंडू फेकलाय. हे क्रिकेट आहे कुसरूनचं. आज पडलो तरी चालेल आज रडलो तरी चालेल पण आज मात्र माझ्या टीम साठी एक धाव वाढवण्यासाठी जीवाचं रान मी करेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले. अर्थातच बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 संघाची 11-11 लॉस ऑफ दी 1 विकेट. वैभव गेला माघारी. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 1 विकेट माघारी गेले म्हणजे कुठेतरी या पहिल्या मॅच मध्ये खेळपट्टीचा अंदाज तुम्हाला समजेल. आतापर्यंत खेळपट्टी सँडी सर आपण पाहिलं तर 1 बाउन्स बघायला भेटला म्हणजे एक्स्ट्रा बाउन्स खेळपट्टीवरती बघितला पण चेंडू अजूनही खाली राहिलेला नाहीये. जो सबमरीन चेंडू आपण बोलतो म्हणजे चेंडू पडल्यानंतर सरप्राईज जमिनी लगत निघून जातो तो चेंडू अजून बघायला भेटला नाहीये. म्हणजे खेळपट्टी चांगली तयार झाली. खेळपट्टी न्यूट्रल तयार झाले. फलंदाजासाठी चांगली आहे गोलंदाजांसाठी चांगली आहे. इम्पॉर्टंट असते ती खेळपट्टी आणि कुसरून प्रीमियर लीगची मागच्या वर्षीची देखील खेळपट्टी चांगली होती सँडी. या वर्षीची देखील चांगली. मागच्या वर्षी पावसाने थोडासा गोंधळ केला होता पण विजयने अखेरीस आई मळ्यादेवीला नारळ दिला होता म्हणून मळ्यादेवी होती पाठीशी. पाऊस आला नाही स्पर्धा यशस्वी झाली. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग नाहीये प्लीज. प्रत्येक ओव्हर मागे टीम मीटिंग नकोय. कोण आलं तर मला प्रत्येक ओव्हर मागे टीम मीटिंग नकोय प्लीज कारण की वेळेचा अंदाज तुम्ही घेऊ ना. स्पर्धेमध्ये 2 हात करायचे आणि स्पर्धा खेळायचे. वेळेचं भान ठेवायचं. जवळ मॅचच्या दिशेनं गोलंदाजाला रमेश. लागले आग आणि डीजे आहे हिंदवी अर्धी आग तो लावतोय. ओहो यावेळी मात्र बॅट स्विंग केले. चेंडू बॅटीच्या टॉपला जिथे आपण पाहिलं धावा धावून घ्याव्या लागतील. 1 धाव तर कंप्लीट केले. एकाच धाव्यावरती मात्र समाधान मानावं लागेल. बॅकअप आहे इम्पॉर्टंट होता. अप्रतिम बॅटिंग दुसऱ्या साईडला आशिषची चालल्या. आज साथ द्यावी लागेल शंभूला देखील. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 22. आता पिकअप घेतला मी म्हणेल सँडी. पहिला ओव्हर मागे 11 धावा होत्या. आता धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले 4 चेंडू मध्ये. बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पुल डीप स्क्वेअर रिजनला चेंडू वेगाने जातोय. खेळाडू नाही येत ना तिथे येईल. 2 धावा फक्त 2 धावा यावी मात्र येतात. तीन फटका फक्त 2 धावा. आता काय आहे इथे थोडीशी शहानिशा केली जाते.
आता तो झेंडा जो आहे त्याच्या बाबतीत चर्चा केली जाते वाटतं. येस शहानिशा करूयात मेन अंपायर. ओके हा फटका चांगला होता पण जो झेंडा तुम्ही पाहताय त्याच्या झाड जे आहे त्याच्या बाबतीत चर्चा केली जाते. हमें तो अपनों में लूटा गेरों में कहा दम था जहां मारा फटका वहां झाड खडा था. आणि फक्त 2 धावा. ओहो यावेळी मात्र बिग हिट हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली गिरक्या घालतोय ओंजळ करतोय त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू पडला कुठे गेला कुठे शोध चालू आहे. तोपर्यंत धावांसाठी धाव आणि तोपर्यंत चेंडू शोधला जातोय. शिकारीला जावं एखादा ससा बिळातून बाहेर काढावा. काय आहे इथे धावून घेतलेल्या तब्बल धावा इथे मात्र घेतल्या जातील. तब्बल आत्ताच्या धावा आहेत. अंपायर आत्ताच्या धावा 4. थकलेत दमलेत संघाची धाव संख्या जिथे आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. अर्थातच 28 या आकड्यावरती चेंडूचा खेळ तब्बल झालाय 6 म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 28 धाव संख्या 28. शंभूचा खेळ चांगला चाललाय सँडी. आशिष देखील दमदार खेळ खेळतोय. आशिषच्या बॅटमधून एक षटकार आला एक चौकार आला. शंभूच्या बॅटमधून एक चौकार आला. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 28. पहिल्या षटकामध्ये 11 दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंपायर विनंती करेल टीम मीटिंग थोडीशी थांबवायची. स्पीडअप द्यायचा मॅचला. खेळाडू एकत्र येऊ नका थोडासा स्पीडअप द्या. तोपर्यंत कदाचित पाणी मागवलं जात आहे आणि आपण ऐकूयात हिंदवी कुसरू. हिंदवी येड केलंस वेड केलंस तुझ्या आवाजाच्या जाळ्यामध्ये पागल केलंस. अख्ख्या कुसरूनवाल्यांना वेड लावलेस. पाटण तालुक्याला वेड लावलेस. जर मॅचच्या दिशेनं ओव्हर क्रमांक 3 विनायक फुलटॉलचा चेंडू जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. बांधाच्या माध्यमातून चेंडू तर थोडासा स्टॉप झालाय. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडू पकडला फेकला तोपर्यंत दुसरी धाव धोक्यामध्ये होती. अंपायर आहे तिथे अनिकेत पाटील आहे सेफ. दोन्ही खेळाडू आणि 2 धावा अगदी वेगाने धावून घेतल्यात. यानंतरची मॅच NK स्पोर्ट्स नितीन सुतार साहेब यांची टीम उमेश पवार आयकॉन आहे आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात टीम असेल AKB चॅलेंजर्स सुरेश शिंदे सर यांची टीम आणि अक्षय शिंदे आहे आयकॉन. म्हणजे उमेश पवार आणि अक्षय शिंदे या आयकॉन मध्ये असेल यानंतरची मॅच. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. राहा तयार. NK स्पोर्ट्स आणि AKB चॅलेंजर्स दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचे टॉस साठी. यावेळी देखील अगदी स्लोअर बन होता. फुल ऑन लेनचा चेंडू होता. बॅटीच्या अगदी टोला लागला. 1 धाव फक्त डिक्लेअर मध्ये जाते. कटआउट तुम्ही पाहताय. संपूर्ण बॅनर्स तुम्ही पाहताय प्रत्येक टीमची. त्याच्यामध्ये आरवी डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा पैलवान समीरभाई दिगे साहेब यांचं देखील भरपूर प्रेम राहिलंय कुसरूनवरती. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पुढे घेण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड 2 पावला पुढे आलाय. बदल आलित्य होता. चेंडू निघून जातोय कॉर्नर रिजनच्या अगदी डोक्यावरून अंपायरचा कॉल येतोय. इट्स अ मॅक्सिमम आहे. दे धक्का घे चक्का 6 धावेसाठी धमाका. वेलकम डीजे.
आशिष साठी हे गाणं होतं. वन मॅन आर्मी खेळतोय, आशिष आग लावतोय. यावेळी टॉप जगदी निघून जातोय डिक्लेअर मध्ये. गोलंदाजी मध्ये धार आणली विनायकने, कला दाखवली, विनायकचे फिंगर रोल केले, बॅटची जी टॉप एज होती मात्र निघून गेला डिक्लेअर मध्ये. तर किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बास. या पद्धतीने बॅटिंग चालली आशिषची. आशिषने वैभवची जागा भरून काढली. वैभव आयकॉन होता, ढाण्या वाघ गेल्यानंतर वैभवने मी म्हणेल वार नाही पलटवार केला. या मॅच मध्ये जीव टाकला वैभवनं, आशिषनं. आणि तदनंतर त्याच्या बॅटिंग मधली आधा तुम्ही पाहताय. पुढे आला यावेळी इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे तैनात ठेवला होता, तो मात्र बांधावून खाली उतरेपर्यंत चेंडू आढळतोय जमिनीला. गुरुत्वाकर्षण आहे आत्ताच सिद्ध झालाय. तिघांमध्ये छेदला जातोय चेंडू, मात्र तोपर्यंत अगदी स्वतःला स्ट्रेच करून पाय ठेवला पॉपिंग क्रीज मध्ये आणि अगदी स्वतःला ठेवलं सुरक्षित. फक्त 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 40 धावसंख्या. चेंडूचा खेळ झालाय तिसऱ्या षटकातील तब्बल 5. एक चेंडू अजूनही बाकी आहे. एक चांगली धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 40. यावेळी चेंडू पडला, टर्न झाला, पडला, काटा बदलला, पडला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलणारा चेंडू हवेमध्ये हेळकावे घेऊन रंग बदलून मात्र निघून गेला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची अचानक 2 वर गाडी जावी अशा पद्धतीने विनायकचा शेवटचा चेंडू पडला गेला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस. अप्रतिम बॅटिंग राहिले, मात्र विनायकने पायामध्ये थोड्या बेड्या ठोकल्या. धावसंख्येचा ब्रेक खेचला. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, विकेट आली होती एक सँडी पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या धावा, विकेट आली नाही. तिसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 12 धावा. ग्राफ होता तो खेचला गेला खाली. चला स्पीड अप घ्या. निवास येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक, यानंतर टॉस साठी NK स्पोर्ट्स आणि AKB चॅलेंजर्स दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. टॉस साठी केला जाईल टॉस. ओहो, यावेळी मात्र थोडा फसला गेलाय. स्लोअर 1 होता, या जाळ्यामध्ये कदाचित बॅटर फसला नाही तर निसटलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. फेकला चेंडू, तोपर्यंत बॅकअप नाहीये आणि कदाचित चेंडू थांबला इथे. 2 धावा कंप्लीट केलेत. येस, आताचे 3 आहे. वाह, ओव्हरथ्रो. उपरवाला जब भी देता देता छप्पर फाड़ के, का म्हटलं जातं. जिथे 1 होती तिथे तब्बल भेटल्या 3 धावा. ऑफर चालू गेली. धावसंख्या वेगानं येते 43 नाव 43. कारण की आज आशिषने जी सुरुवात करून दिली ती योग्य. म्हणजे संकटमोचक कोण असतो, जो वेळेला गरजेच्या वेळी उभा राहतो, तो आशिष होता आज. आणि शंभूनं खरीच साथ दिली. यावेळी मात्र वेळ होता, शॉर्ट आर्म पूल गर्रकन फिरला आहे खेळाडू. चेंडू अगदी त्याच्या हातामध्ये. स्लोअर 1 होता, गती परिवर्तन होतं, फसवलं गेलं. आणखीन एक मासा अडकला गेला. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जातोय अर्थातच शंभू. बॅक टू डकआउट. वेलकम. अनिकेतला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. यावेळी देखील क्रॉस बॅटेड मिड विकेट रिजन कव्हर होईल का आहे खेळाडू. चेंडूच्या खाली बोंजळ करतोय, हातामध्ये त्याच्या आहे कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट. मॅच पलटली, मॅच बदलली, यू टर्न घेतला. आधी दबा होता, आता दबदबा आहे. आधी हसत होती, आता फसले ही मॅच. बॅटिंग करणारी टीम थोडीशी अडखळा आला, वाटेमध्ये टाकलेत काटे. गोलंदाजी करत असताना निवासनं तब्बल घेतलेत बॅक टू बॅक 2 विकेट. धावसंख्या आहे 43, लॉस ऑफ दी 3 विकेट्स.
नवीन बॅटर हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा असणारा निवास या स्पर्धेची पहिली हॅट्रिक विकेट होईल का? सुरेख फटका इनसाइड आउट अप्रतिम कव्हर ड्राइव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला मात्र चेंडू दणदण करत जात असताना अडला गेला. 2 धावा तर कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न. चौथ्यासाठी केला जाईल का प्रयत्न? मात्र बॅकअप आहे आणि तदनंतर मात्र हा देखील बॅकअप थोडासा ढिल्ला पडला. 4 धावा कंप्लीट झालेत. 5व्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही कारण लालच बुरी बला. लालच करके किसका हुआ है भला. फक्त 4 धावेवरती समाधान झालेत. धावांसाठी धावणारा आता मात्र स्ट्राईकला अगदी शांत बसला. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो आणि सध्या मात्र पाहता क्षमतेपेक्षा जास्त धावले जात आहेत. बॅट स्विंग केले. थोडासा दमलाय. त्याला माहिती आता मी धावू शकत नाही. आता ताकद लावावी लागेल. आता युक्तीचा खेळ नाहीये. आता दम दाखवावा लागेल कारण की आता सध्या फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 धावसंख्या आहे 47. 47 धावसंख्या. यावेळी मात्र उचललाय. क्रॉस बॅटेड. बॅट स्विंग केले. चेंडू हवेमध्ये असताना पहिली धाव तर घेतली आहे खेळाडू. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला चेंडू मात्र निसटतोय. मात्र तरीही चेंडू फेकलाय. स्ट्रायकरचा फलंदाज खाली पडला होता. मात्र धावा फक्त भेटतील इथे 2च. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 आणि पहिल्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेशा 11 या टीमनं आव्हान दिलंय हिंदवी वॉरियर्स या टीमला. अर्थातच 50 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने 49 धावा सजवल्यात. टॉस साठी या NK स्पोर्ट्स आणि AKB चॅलेंजर्स दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल टॉस साठी या. 50 धावेचं टार्गेट आहे. कॅप्टन या NK स्पोर्ट्स आणि अर्थातच AKB चॅलेंजर्स कॅप्टन टॉस साठी या प्लीज. मी विनंती करेल आमचे मारुती पाटील साहेब. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस घेतो. आदरणीय मारुती पाटील साहेब मी विनंती करेल. टॉस करूयात आपण. आज आपण पाहिलं तर कुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आमचे सर सन्माननीय विचारे सर या स्पर्धेला अगदी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थानं शाळेनं काय शिकवलं, क्रिकेटनं काय शिकवलं याची नक्की चर्चा करू. मात्र सध्या जाऊ टॉस साठी, जिथे आपण पाहिलं तर सन्माननीय मारुती पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. दोन्ही कॅप्टन आहेत एकमेकांसोबत. येस साहेब, स्पिन दी कॉइन. छापा होता कॉल, अर्थातच टॉस वॉन आहे. AKB won the toss, elected to ball first. AKB टीम न जिंकलाय टॉस या मॅचचा आणि त्यांनी सांगितले प्रथम करू आम्ही गोलंदाजी. समोरची टीम NK स्पोर्ट्सला सांगितलं या बॅटिंग करा. मात्र पहिल्या इनिंगचं काय, जिथे खेळपट्टीने आतापर्यंत अंदाज दिला की बॅटिंग परफॉर्मन्स या खेळपट्टीवरती चांगली होईल कारण की 1 ते 2च बाउन्सर बघायला भेटले सँडी. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 बाउन्स दिला, तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 बाउन्स दिला. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त 2 चेंडू बाउन्स पडले. ते बाउन्स टाकले नव्हते, ते बाउन्स पडले. म्हणजेच काय, खेळपट्टीवरती एक्स्ट्रा बाउन्स थोडासा आहे. खेळपट्टी न्यूट्रल आहे. फलंदाजांच्या प्रेमामध्ये खेळपट्टी पडली आहे. गोलंदाजांना अधूनमधून जलवा करावा लागेल कारण की खेळपट्टीवरती कुठल्याही चिरा नाहीयेत, पूर्ण पाटापीच आहे. इमर्जन्सीमध्ये विमान उतरायला गेलं तर या खेळपट्टीवरती आरामात उतरू शकतो अशी खेळपट्टी तयार झाली. त्याच्या मागची मेहनत आहे आणि या खेळपट्टीवरती फलंदाजी चांगली चालणार. म्हणजे पहिल्या मॅचला जर तुला 50 दिसलेत तर इथून पुढच्या 2 दिवसामध्ये 80चा आकडा सहज पार होऊ शकतो. मॅचला खऱ्या अर्थानं मजा येईल. 2 दिवसीय स्पर्धा. मी
खरं तर विजयला सांगत होतो, एवढी मोठी स्पर्धा खेळवता, अर्धा शोरूम इथे तुम्ही उभा केलाय, म्हणजे अर्धा संसार आहे, ज्युसर आहे, त्याच्यामध्ये होम थिएटर आहे, म्हणजे एखाद्याला ज्युसर भेटला तर घरी नेला तर घरचे बोलतील पुढची कुसुम प्रीमियर लीग कधी आहे. आणि अशा स्पर्धा 2 दिवस, म्हणजे आम्हाला वाईट वाटतं की 2 दिवसच आम्हाला जगाय भेटतं कुसरून गावामध्ये. त्यांनी सांगितलं प्रयत्न करून 3 दिवसाचा, बोललो तू 2 दिवसाचेच पैसे दे पण स्पर्धा 3 दिवस ठेव. एन्जॉय असतो इथे. आम्ही स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीमध्ये, काही गोष्टीमध्ये माणुसकी बघितली जाते, गावकरी खेळाडू बघितले जातात, चेंडू पोचवले जातील मैदानापर्यंत. कदाचित आहे मॅच बॉल, अंपायरकडे आहे मॅच बॉल आहे सेकंड इनिंगचा. बऱ्याच आठवणी या स्पर्धेचा. वैभवनी मागच्या वर्षी दिलेली कमेंट, मागच्या वर्षी माईकवरती दिलेली कमेंट, आणि तिथून मात्र बराच फॅन फॉलोअर्स जमा झाला, त्या गोष्टीची देखील चर्चा होईल. वैभव सध्या गोलंदाजीसाठी येईल. वैभव चोपदार खऱ्या अर्थानं सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला एक आयकॉन लेवलचा खेळाडू, आजही आयकॉन म्हणून खेळतोय. बॅटिंग करत असताना त्याला हवा तसा खेळ करता आला नाहीये. जिंदगी हर किसी को एक मौका देते. बॅटिंग नाही तर गोलंदाजीमध्ये त्याला जलवा दाखवावा लागेल, कारण की बॅटिंग मध्ये फक्त एक चौकार आला त्याच्या बॅटमधून आणि 2 धावा, फक्त 6 धावा करून त्यानं जागा सोडली. आशिषने ती जागा पुढे चालू ठेवली, ज्यानं 28 धावा केल्या. बॅटिंगसाठी सध्या समोर आपण पाहिलं तर हरीश येतोय. पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये विनायक आहे सध्या स्ट्राईकला, हरीश आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, म्हणजे सध्या आपण पाहिलं तर हरीश आयकॉन खेळाडू आहे नॉन स्ट्राईकला, आणि वैभव येतोय गोलंदाजीसाठी. 50 धावेचं आव्हान. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्धाला होते सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेनं. वैभव 50 धावेचं आव्हान. हा आकडा या मैदानामध्ये सहज आहे, कारण की खेळपट्टी पूर्णपणे बॅटिंगसाठी आहे. यावेळी पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू अगदी चेंडूपर्यंत पोहोचतोय, बांधावरून खाली उतरल्यानंतर उंचळीमध्ये घेतोय. वैभवने सांगितलं मी आहे, अभिवी आहे, शेर आहे आणि मी आहे तोपर्यंत मी एकटा बास. वेलकम डीजे. धावा येतात सँडी, थांबणं इम्पॉर्टंट आहे. पहिला चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. मगाशी चर्चा केली की लालच बुरी बलाय, लालच करके किसका हुआ है भला. थांबणं इम्पॉर्टंट होतं. पहिला चेंडू होता, वेट अँड वॉचचं क्रिकेट असतं, थोडासा बाउन्स जास्त झाला, स्टिकर एंडचा फटका, चांगली कॅच पकडली मिड विकेटला. नवीन बॅटर आला मैदानामध्ये रमेश. ओहो, चेंडू पडतोय, अपील उचलतोय. वैभव या बॅच मध्ये दबाव टाकण्याचं वेगळं षडयंत्र आणतोय, आणि वैभवला माहिती आहे बॅटिंग परफॉर्मन्स नाही झाला, काही हरकत नाहीये. गोलंदाजी परफॉर्मन्सचे 6 चेंडू हातामध्ये, 6 चेंडू मध्ये बरंच काही आहे. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, फलंदाजाच्या पायामध्ये सुरुवातीलाच बेड ठोकतोय. वेल बिगिन इज हाफ डन. यावेळी मात्र बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट पंच केला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर रिझनला. अगदी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू वैभवच्या हातामध्ये, तिसरी धाव धोक्यामध्ये असू शकते, मात्र तोपर्यंत बॅकअप आहे. फेकी इम्पॉर्टंट असेल, तुम्ही कोणत्या बांधावरून चेंडू कसा फेकता ते इम्पॉर्टंट असेल, कारण की सध्या आपण पाहिलं तर इथे खऱ्या अर्थानं ग्रामीण खेळाडू जे आहेत, चिते खेळाडू, त्यांच्याकडून वाचून राहावं लागेल, कारण की त्यांची फेकी एखाद्या पिकलेल्या आंब्याला दगड फेकला जातो तसा त्यांचा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये फेकला जाऊ शकतो, आणि अशा वेळी 3-3, 4-4 धावा घेणं थोडंसं धोक्याचं असू शकतं. इथे धावा फक्त घेतल्या गेल्या 3 आणि धाव संख्येला झाली सुरुवात. ओहो, चेंडू पडलाय, थोडासा आपण पाहिलं पुढे ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला सँडी, थोडासा बाहेर ठेवला, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर, अवे फ्रॉम दी बॉडी. आणि नंतर आपण पाहिलं तर आता यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून गोलंदाजी केली जाते. पहिली ओव्हर इम्पॉर्टंट होती, पहिली ओव्हर इम्पॉर्टंट राहू शकते.
यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे खेळाडूच्या हातामध्ये. दुसरी धाव घेतली जाईल का? फेकी जर झाली तर दुसरी धाव धोक्याची असू शकते. फेकी झाली नाहीये लवकर. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट होतात. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 धावसंख्या आहे. 5. बॉल टू बॉल बॉलिंग करतोय वैभव. काय इम्पॉर्टंट आयकॉन खेळाडू आहे, कारण की त्याच्या समोर सध्या आपण पाहिलं तर हरीश होता आणि यावेळी मात्र कदाचित LBW असता तर अंपायरने मात्र लगेच बोट आकाशाकडे केलं असतं. मात्र हरीशनं वैभवची विकेट घेतली होती. वैभव हरीशला थांबवू शकला, फक्त विकेट आली नाहीये त्याच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. हा खेळ नव्हता, हे थरारक नाट्य होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर हिंदवी वॉरियर्स अर्थातच 5 लॉस ऑफ दी 1 विकेट. ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि टेन्शन परम मित्र योगेश वाघ आणि त्याचा आवाज होता. आता सुपला शब्द हा IPL मध्ये देखील त्याचा जो शब्द होता तो वापरला गेला. कुणाल दाते सर जे आमचे गुरुवर्य आहे त्यांच्या माध्यमातून हा शब्द वापरला गेला आणि तिथून योगेशला ग्लॅमर आलं. गोलंदाजीसाठी आशिषला तुम्ही पाहताय, गोलंदाजीसाठी झालाय सज्ज. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर अर्थातच रमेश आहे, ज्याच्या बॅटिंग मध्ये फक्त 3 धावा आल्यात. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. यावेळी मात्र पहा चेंडू अगदी बांधाला अडतोय. चेंडू मारला इकडे गेला तिकडे. असतात चांगल्या माणसाला विरोधक असतात, लांबच्या रस्त्याला गतिरोधक असतात, चांगल्या फटक्याला आता बांध देत आडवे. फक्त धाव भेटेल एक. धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती. 6 ऑन अ स्कोर कार्ड. या ट्रॉफी बद्दल चर्चा करणार आहोत थोड्या वेळानंतर. ज्या ट्रॉफी आहेत झाल्या फेमस, त्या इन्स्टावरती फोटो पोहोचलेत, धडाधड लाईक्स चालू झालेत, कमेंट्स चालू झालेत, त्या देखील आपण वाचणार आहोत. या यॉर्कर हेलिकॉप्टर बाहेर काढल्या. बॉल बॅक ड्राइव्ह. खेळाडू आहे तिथे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. पहा किती वेगानं. चिता आहे की काय? मग क्षेत्ररक्षणामध्ये दर्जा असला पाहिजे. दुसरी धाव घेण्यासाठी धगधग वाढली पाहिजे, म्हणजे तो दबाव असावा. सुतई बॉम्ब सारखा फुटला तर कानात बोट, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. असा दबाव पाहिजे मैदानामध्ये ऍज अ फील्ड. धावसंख्या फक्त आहे 7 ऑन अ स्कोर कार्ड. 7 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजलेत. हो सुर एक फटका. स्क्वेअर कट आहे. चेंडू 1 बाउन्स. सेकंड बाउन्सला आडला गेलाय पुन्हा एकदा आणि तदनंतर मात्र अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्या थोडीशी पुढे जाते. जे आपण पाहिले तर अगदी 9 धावसंख्येवरती. पहा साठी काय भारी फटके खेळले जातात सर्कल ग्राउंडला. हे फटके 9 धावसंख्या. 9 ऑन अ स्कोर कार्ड. आहे थांबलाय, पुन्हा मागे जाईल, नव्यानं सुरुवात करेल. आयुष्यात पण असतं जे तुम्हाला नक्की काय करायचं हे माहित नसेल तर पुढे पाऊल टाकूच नका. थांबा, वेट अँड वॉच, मागे जावा, पुन्हा नव्यानं सुरुवात करा. सुद्धा नव्यानं करेल सुरुवात आता. हरीश आयकॉन खेळाडू स्ट्रायकिंगला, ज्याच्याकडे लक्ष आहे. 50 धावेचं आव्हान आहे. या बॅकफुटला जाऊन टॅप फटका आहे. खेळाडू वेगानं जातो. चेंडू गॅदर केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी मात्र अगदी 1 धाव कंप्लीट केले. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या अगदी 10. यावेळी देखील आपण पाहिलं तर कंटिंग ऑफ दी साऊंड अगदी बघत बसला. अंपायर आता वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव ऍड होते. थोडासा स्पीडअप घ्यावाच लागेल. मी विनंती करेल, टीम मीटिंग फक्त एका ओव्हर मागे घेऊ नका. 4 गोलंदाज तुमचे तयार ठेवा.
थोडा जास्तच बाहेर स्लोअर वन होता. अंपायर पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा देतात. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे अर्थातच 12 या आकड्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त 4 झालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण आलो. खूप छान सुरुवात. युट्यूबला तुम्ही कमेंट्स वाचू शकता. छान स्पर्धेला सुरुवात झाली. एक दर्जेदार सुरुवात या स्पर्धेला झाली. डान्सिंग डाऊन द विकेट. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. वॉर्ड स्टॉप. काय फिल्डिंग एफर्ट्स दाखवलेत यावेळी मात्र बॅकवर्ड स्पेलिंग रीजन मध्ये. वैभव अगदी त्या खेळाडूच्या जवळ जाऊन त्याला पाठीवरची थाप देतोय शब्दांच्या माध्यमातून. एक धावा अडवणं काय महत्वाचं आहे. इथे त्यानं धावा अडवल्या. क्षेत्ररक्षण बॅटिंग नाही भेटली तरी चालेल, गोलंदाजी नाही दिली तरी चालेल, क्षेत्ररक्षण संघासाठी करणं महत्वाचं आहे. धावसंख्या फक्त जाऊन पोहोचतात 13. चेंडू पडला. उसळी घेतोय. कंटिंग ऑफ द साऊंड. पुन्हा एकदा बुम बुम बुमराची ओव्हर देखील संपली आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 13 या आकड्यावरती. धावसंख्या 13. एक छोटासा डिंग ब्रेक घेतोय तोपर्यंत आवाज ऐकूयात हिंदवी कुसरूनवाला योगेश पवार यांचा. बारा चेंडू आणि 37 धावेची गरज. 12 चेंडू 37 धावा, 37 धावा 12 चेंडू अशी मॅच बनली आहे. आज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ देखील आहे. 3 लकी ड्रॉ आहेत प्रेक्षकांसाठी. बॅकफुटला शॉर्ट आर्म पोल. चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू चेंडू खाली जातोय. कॅच यावी मात्र निसटते हातातून. मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. एकच अगदी अंपायर आत्ताच्या 2 धावा आहेत. येस थँक्यू. यावेळी देखील पुढे आलाय. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. खाली पडतोय. वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच. पडलाय, लढलाय, पडला, मारला, सूर उडाला धूर, पण अप्रतिम कॅच. चीता होता. चीता चालाक आहे, चतुर आहे. आणि या कॅच साठी अगदी एनके स्पोर्ट्सचे ओनर नितीन सुतार यांच्याकडून 500 रुपये ऑनलाईन पद्धतीने. व्हॉट अ कॅच यार. एका कॅचच्या मागे 500 रुपये. आज हजेरी भरली. अप्रतिम कॅच. अशा व्हिडिओ व्हायरल होतात, रातोरात हिरो बनतात. तुम्ही युट्यूबला दिसा. मी नेहमी सांगतो सीसीटीव्ही दिसू नका पण युट्यूबला दिसा, कारण की युट्यूबला दिसलं की ओम साई एमटीसीच्या माध्यमातून फेमस नक्की होता. ही स्पर्धा आणि आजचा स्टेटस भेटला. आजचा स्टेटस भेटला. धावसंख्या अगदी आहे 15. लिडिंग एज होती. डोक्यावरती हात आहेत मात्र तोपर्यंत चेंडू हातातून निसटला. कुठलीही धाव नाहीये. अंपायर धाव नसेल. वनडी आहे. येस थँक्यू. डिक्लेअर. येस अंपायर ऐका ना, आपण मगाशी सांगितलं की बांधाच्या पलीकडे गेल्यावरती वंडी आणि बांधाला लागल्यानंतर धावून घ्यायचं, म्हणून मी विचारलं. सो एकदा तुम्ही विचारून घ्या कमिटी आणि तुम्ही, म्हणजे मी पण सांगेल खेळाडूंना. कमिटी सांगते की पलीकडे वंडी द्यायची, आपण अलीकडे बांधाला लागून धावून घ्यायचे. सो प्लीज. पहिल्या इनिंगला देखील तसे डिसिजन दिलेत. येस येस येस. म्हणजे आत्ताचा ओके, म्हणजे यानंतरच्या मॅचला देऊयात का ते? आता वनडीच आहे का? थँक्यू. येस थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं.
ओहो, परफ्यूम बॉल होता, पडला, थोडीशी उसळी घेतली. त्यानंतर वैभवला तुम्ही पाहता, वैभव चेंडूच्या मागे धावतोय, चेंडूचा वैभवने पकडला नाहीये, नाराज असेल तो, कारण की चेंडू त्याच्या हातामध्ये नव्हता आणि फेकी केले, रॉकेट थ्रो. वा वा, अप्रतिम दाखवलं की मी काहीच करत नाहीये, आणि नंतर असं सांगितलं की होय माझ्या हातात होता चेंडू, फसवलं गेलं. आणि त्यानंतर मात्र पहा काय रिप्ले मध्ये तुम्ही बघाल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, वैभवच्या हातामध्ये होता चेंडू, थोडासा लपवला आणि जशी जागा सोडली तसा त्याने तो रॉकेट थ्रो केला. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का भेटतोय बॅटिंग करणारी टीम, अर्थातच हिंदवी वॉरियर्स संघाला. टीमची धावसंख्या आहे फक्त 18 आणि विकेट गेलेत माघारी 3. आणि समीकरण जर आपण पाहिलं तर अजूनही समीकरण थोडंसं अवघड होतंय. 8 चेंडू आणि आता 32 धावेची गरज आहे. 8 चेंडू 32 धावा आणि 32 धावा 8 चेंडू, असं समीकरण मैदानामध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड शॉट ऑन पूल केला, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून निघून जातोय, महत्वाचा आनंददायी संघेला अगदी विश्वासामध्ये आणणारा हा येतोय महत्वाचा चौकार. बॅटिंगसाठी अनिलच्या बॅट मधून आलेल्या चौकारानं संघाला एक आशा भेटू शकते. आणि सध्या चेंडूचे खेळ तब्बल झालेत आतापर्यंत 5. बॅकफुटला जातोय बॉल, बॅक ड्राइव्ह, इथे देखील एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो का? चेंडू पकडलाय, खाली पडलाय, उठून उभा राहिला, फेकी तर चांगली, दुसरी धाव धोक्यामध्ये होती, तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्यात. आता एक धावेची किंमत वाढली आहे. अभी मांग के नहीं देंगे तो छीन. वेलकम डीजे. हनुमंत. हो, फुल टॉस, क्रॉस बॅटेड, मॅच होऊ शकते ऑन, निघून जातोय सीमारेषे बाहेर, येतोय षटकार. आता 4 चेंडू 20 धावेची गरज आहे. मॅच बनवली आहे.
यावेळी देखील शॉर्ट आर्म पुल आहे, डीप स्क्वेअर एक रिझनला आहे, खेळाडू त्याच्या डोक्यावरून आहे. वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. चांगली वेळ आणावी लागते, वाईट वेळ मुक्कामाला नसते. आणि या मॅच मध्ये कदाचित हेच दिसतंय की आता चांगली वेळ आणली जाते. आला चौकार, 2 चेंडू मध्ये 10 धावा गोळा केल्या आणि समीकरण आहे येणारे 3 चेंडू आणि तब्बल आता 16 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 16 धावा ही मॅच बनली. 6 चेंडू 26 चं समीकरण होतं, आता 3-16 वरती आलाय. यावेळी देखील अगदी स्लो रन होता. बॅटीच्या टॉपला एकच धाव भेटेल. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 15 धावेची आहे गरज. मॅच कधी इकडे होती तर कधी तिकडे होती. मॅच थोड्या वेळासाठी असं वाटलं की बॅटिंग करणारी टीम घेऊन जाते की काय, मात्र गोलंदाजी करणारी टीम अर्थात स्वतः संघ मालक आपण पाहिलं तर संदीपजी शिंदे अप्रतिम चेंडू स्लोअर बन टाकला. चेंडूच्या मागची गती काढून घेतली आणि फसवलं बॅटरला. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या टॉप एज मॅच हातामध्ये ठेवली आहे. अर्थातच बॅटिंग करणारी टीम श्री गणेशा 11 या संघानं ठेवले मॅच हातामध्ये. प्रेक्षकांसाठी आहे लकी ड्रॉ. 3 लकी ड्रॉ लक्षात घ्या. सतीजी शिंदे साहेब, धनाजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी. म्हणजे उद्या 3 प्रेक्षक घरी काही ना काहीतरी घेऊन जाऊ शकतात. पहिली मॅच आणि शेवटचा चेंडू हातामधून तर निसटला, पण मॅच निसटली नाहीये. चेंडू अगदी निघून गेला, मात्र धावा तर 16 नाही धावून घेऊ शकत. तिसरी आत्ताशी घेतली धावून, चेंडू पकडून फेकेपर्यंत. आणि जर तो यष्ट्यांना लागला तर इथे विनिंग संघाची होऊ शकते घोषणा. आणि पहिल्या मॅच मध्ये जिंकला श्री गणेशा 11 संघ. विजयी संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. हिंदवी वॉरियर्स संदीप शिंदे यांचा संघ झाला विजेता. पहिल्या मॅच साठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच मध्ये लगेच या. AKB चॅलेंजर तुम्ही टॉस जिंकला आणि तुमचा आहे क्षेत्ररक्षण. तुम्ही लगेच मैदानामध्ये उतरायचंय. AKB वॉरियर्स संघ लगेच मैदानामध्ये लाईनअप करून उतरा. आणि बॅटिंग साठी विनंती करेल अर्थातच NK स्पोर्ट्स लगेच बॅटिंग साठी उतरायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुकारूयात. अर्थातच ज्यानं वैयक्तिक बॅटिंग करत असताना 28 धावा ठोकल्या, वैभव बाद झाला. पण वैभव नंतर कोण तर आशिष हे नाव पुढे आलं आणि ज्यानं या संघाचा संकट मोचक म्हणून संघाला चांगली धावसंख्या बनवून दिली तो आशिष या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बुम बुम बुमरा आशिष या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम बॅटिंग. वैभव खुश झाला असेल की त्याच्यावरती आलं होतं दडपण